अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण सर्व पुणे येथील वामदास प्रकाशांची पुस्तके, जी परमपूज्य श्रीदादा कवडे महाराज, परमपूज्य सौ शंकरराव याक्ते व परमपूज्य मामासाहेब देशपांडे महाराज यांनी लिहिलेले आहेत. त्यापैकी सध्या आपण परमपूज्य श्रीदादा कवडे महाराज लिखित जो संती वसविला ठावो हे पुस्तक वाचण्यास घेत आहे. काल आपण अमृतासारखी चव हे प्रकरण पाहिलं. आज वनस्पतींमधील अमृत काय असतं हे बघूया. पण हे असे अमृत आपल्याला मिळायचे तरी कुठे आणि कसे? स्वर्गातील अमृत पृथ्वी तलावावर सहजतेने उपलब्ध होणारे नाही. पृथ्वी तलावावर बनावट किंवा केवळ नावाचीच अमृते आढळतात. चहा हेही एक खोटे अमृत आहे, पण त्याला अमृततुल्यच म्हणतात. मग खरे अमृत मिळायचे कुठे? शास्त्राने त्या संदर्भात काही संकेत दिलेले आहेत. समुद्रमंथनानंतर अमृतकुंभ आकाशमार्गे स्वर्गात नेताना तो हेलकावला आणि त्यातून काही अमृतबिंदू पृथ्वी तलावर पडले. काही वनस्पतींमध्ये त्यातले अमृताचे बिंदू स्थिरावले. चंद्रामध्येही नैसर्गिक अमृत असते व विशिष्ट तिथींना त्याच्या किरणांमधून काही वनस्पतींमध्ये ते अमृतकण संक्रमित होत असतात. अशा विशिष्ट वनस्पतींमध्येच त्या अमृताचे पोषण व रक्षण होत असते. उदाहरणार्थ, गुळवेल नावाची एक वनस्पती आहे. तिच्यात असा अमृताचा अंश असतो, म्हणून संस्कृतमधील तिचे नावच अमृता असे आहे. ती अमृतवल्ली आहे. रसायन व त्रिदोषज्ञ असल्याने कुठल्याही रोगावर गुळवेल घेतल्यास ती शरीर निरोगी व पुष्ट करण्याचेच कार्य करते. ब्राह्मी, बिल्व, बेल, आवळा, हिरडा या वनस्पतीही अमृतासमान कार्य करणाऱ्या आहेत. त्याचप्रमाणे काही कंदमुळांच्या व फळांच्या ठिकाणीही निसर्गतःच असे शरीराचे पूर्ण पोषण करण्याचे अमृतासमान सामर्थ्य असते. हे सारे आहाराचे तंत्र कशासाठी आणि कोठपर्यंत सांभाळावे लागते? तर जोपर्यंत तुम्ही साधक अवस्थेत आहात, तुम्हाला तहान भूक आहेत, देहधर्म आहेत, तोपर्यंतच. तोवर पाच भौतिक देहाचे पोषण करण्यासाठी अन्नसेवन करणे भागच असते. एकदा का कोणी साधक सिद्धावस्थेत गेला की त्याला शरीर पोषणासाठी अन्न सेवन करण्याची गरज उरत नसते. ती अवस्थाच वेगळी असते. श्री माऊलींनी त्या स्थितीचे वर्णन असे केलेले आहे की क्षुधा काय जाहली, निद्रा केवली गेली. सिद्धावस्थेत तहान, भूक, झोप हरपते. सिद्धांना या गोष्टींच्या अभावाने काही फरक पडत नाही. पण जोवर एखाद्या साधकावस्थेत असतो, तोवर त्याला या सगळ्या आहार विहार विषयक गोष्टी सांभाळणे आवश्यकच असते. अमृतकंदाची वैशिष्ट्ये. परमपूज्य सद्गुरू श्री मामा हिमालयात असताना त्यांनी तेथे अमृतकंद नामक अद्भुत कंद पाहिले व भक्षिलेही होते. हे अमृतकंद हिमालयाच्या विशिष्ट भागामध्येच तयार होतात. त्या दिसायला ते मोठ्या जाड रताळ्यासारखे दिसतात. ते अमृतकंद फुपाट्यात भाजले आणि मग त्याचे वरचे साल सोलून काढले तर आतून शिजलेल्या भातासारखे दाणे निघतात आणि ते चवीला गोड असतात. तो भात जर एखाद्याने खाल्ला तर त्याला ठराविक कालावधीपर्यंत तहान भूकच लागत नाही. हिमालयात असे वेगवेगळ्या प्रकारचे अमृतकंद आढळतात. त्यांच्याशी विविध प्रजाती असतात. त्यापैकी एक प्रकारचा अमृतकंद जर खाल्ला तर आठवडाभर तहान भूक लागत नाही. दुसऱ्या एका प्रकारचा अमृतकंद खाल्ल्यावर महिनाभर, तर आणखी एका प्रकारच्या कंदाच्या सेवनाने वर्षभर तहान भूक लागत नाही. एक प्रकारचा कंद तर असाही असतो की जो खाल्ल्यावर
12 वर्षे तहान भूक लागत नाही असे म्हणतात. ज्यावेळी हठयोग्यांना किंवा विशिष्ट योग्यांना समाधी लावून अथवा करता तपा करता प्रदीर्घ काळ एकांतात बसायचे असते, त्यावेळी ते त्यावर हुकूम सगळी तयारी करतात. आजूबाजूला सर्प किडे वगैरे येऊ नयेत म्हणून ते विशिष्ट असे आसने तयार करतात. जेवढ्या काळापुरते बसायचे असेल तेवढ्या काळाला पुरेल असं अखंड ते खातात आणि मजेत साधना करीत बसून राहतात. त्यावेळी त्यांना शारीरिक दोषांची अथवा शरीर धर्माची काही बाधा होत नाही. अमृतवल्लीचा परिणाम. हे झाले कंदांचे प्रकार. मुळ्यांचेही काही विशिष्ट प्रकार असतात. काही मुळ्या अशा असतात की त्यांच्यातही हा तहान भूक न लागण्याचा गुण असतो. एखाद्या पदार्थात त्या मुळीचा लहानसा तुकडा घालून तो पदार्थ जरी खाल्ला तरी त्या मुळीचा तो तुकडा शरीरात असेपर्यंत तहान भूक लागत नाही. या संदर्भात परमपूज्य सद्गुरू श्री मामा एक अद्भुत गोष्ट सांगत असत. त्यांच्या लहानपणी घडलेली व त्यांनी प्रत्यक्ष बघितलेली अशी ती घटना आहे. नसरापूर परिसरातील काही गुराख्यांची पोरे एकदा गुरे चरायला म्हणून वनात गेली. संध्याकाळी रानातून ती परतही आली, पण त्यातल्या एका पोराची त्या दिवसापासून भूकच गेली. तो जेवेच ना. असा महिना गेला, 2 महिने गेले, 4 महिने गेले, तरी तो काही केल्या जेवेना. बरे, अन्नसेवन न केल्याने त्याचे शरीर वाळत चालले आहे म्हणावे तर तसेही दिसत नव्हते. त्याचे शरीर तर चांगले पुष्ट होते. त्याच्या अंगी शक्ती पण होती. तो सगळी कामे करत होता. कुठे थकव्याचा लवलेशही त्याच्यात दिसत नव्हता. असे असताना याला भूक का लागत नाही याचे कारण कोणालाही काही केल्या समजेना. त्याच दरम्यान एक नाथपंथी बैरागी फिरत फिरत नसरापुरात आला. लोकांनी त्या पोराला त्या बैरागाकडे नेले आणि सांगितले की याला भूक लागत नाही, काय करावे ते कळत नाही. बैराग्याने त्याची नाडी पाहिली. नाडी उत्तम चाललेली होती, म्हणजे त्याचे शरीर व्यवस्थित काम करीत होते. पण त्याला भूक तर लागत नव्हती. काय करावे ते कोणालाच कळत नव्हते. मग त्या बैराग्याने लक्षपूर्वक त्याचा श्वास बघितला, तेव्हा श्वासाच्या विशिष्ट अशा गंधावरून त्यांच्या लक्षात आले की याच्या पोटामध्ये अमृतवल्ली गेलेली आहे. वैराग्याची युक्ती. त्याने मग त्या पोराच्या आईवडिलांना विचारले की तुम्हाला याला सामान्य माणसांप्रमाणे भूक लागावी असे वाटते ना? ते हो म्हणाले. मग बैराग्याने त्याला सांगून मिठाचे पाणी करवले आणि ते त्या पोराला पाजून त्याला उलटी करायला लावली. त्या उलटीबरोबर आतले अन्नही बाहेर पडले. त्याने 4 महिने तर कुठलेही अन्न ग्रहण केले नव्हते, पण तरीही उलटीबरोबर 4 महिन्यापूर्वी खाल्लेले अन्न बाहेर पडले. भात पडला आणि त्याबरोबर काडीचा एक बारीक तुकडाही बाहेर पडला. त्या बैराग्याने तो तुकडा उचलून घेतला, स्वच्छ धुतला आणि आपल्या कलमटीला तो तुकडा बांधून बैरागी निघून गेला. जाताना तो एवढंच म्हणाला की माझे काम झाले. त्यानंतर त्या मुलालाही नेहमीप्रमाणे भूक लागायला लागली. आता तेथे नेमके काय झाले होते पहा. ती मुले 4 महिन्यापूर्वी जेव्हा रानात गेली तेव्हा त्यांनी सगळ्यांनी मिळून दुपारच्या वेळी तेथे एका गाडग्यामध्ये भात शिजवायला ठेवला. भात ढवळण्यासाठी एका पोराने कुठली तरी एक काटकी उचलली. भात ढवळता त्या काटकीचा बारीक तुकडा मोडून भातात पडला. ती काटकी नेमकी अमृतवल्लीची होती. भातात पडलेल्या तो काटकीचा तुकडा नेमका याच मुलाच्या पोटात जेवताना गेला. तो तुकडा जोपर्यंत त्याच्या पोटात होता तोपर्यंत त्याला भूक लागत नव्हती. बैराग्याला ती काटकी मिळाल्यामुळे बरेच झाले. तो म्हणाला, ही वस्तू तुमच्या कामाची नाही, माझ्या कामाची आहे. असे म्हणून तो बैरागी अमृतवल्लीच्या काडीचा तो दुर्मिळ तुकडा आपल्यासोबत घेऊन गेला.
पालेभाज्यांची मर्यादा. श्री माऊली असे म्हणतात की जेथ अमृताचे पाळे मुळाही सकट गोळे. काही वनस्पतींची मुळे, पाला व फुले अन्न म्हणून ग्राह्य असतात. श्री माऊलीही येथे कोठेही आहाराकरता पाला घेण्याचा निर्देश केलेला नाही. याचे कारण असे आहे की पालेभाज्यांमधूनच अनेक रोगजंतू शरीरात प्रवेशत असतात. म्हणून आयुर्वेदात पालेभाज्यांचा उपयोग मर्यादेने आणि सावधपणे तपासून करण्यास सांगितलेला आहे. सुश्रुत संहितेतील सूत्रस्थानात 46व्या अध्यायात त्यात जे पत्रशाक पालेभाज्या कोणत्या हे सांगताना असे म्हटले आहे की कर्कशं परिजीर्णं च कृमिजुष्टमधेशजं वर्जयेत् पत्रशाकं तद्दकालविरोही च. स्पर्शाला खरखरीत असणाऱ्या पिवळ्या पडलेल्या शिळ्या किड्यांनी खाल्लेल्या अनुचित देशात म्हणजे जमिनीत उत्पन्न झालेल्या अकाली म्हणजे अयोग्य ऋतूत उत्पन्न झालेल्या पालेभाज्या वर्ज कराव्यात. हल्ली आपले डॉक्टर्स असा काही काळजी घेण्याचा भाग न सांगताच सरसकट पालेभाज्या कच्च्याही खाण्यास सांगतात. पण आयुर्वेदाने मात्र असे सांगितले आहे की कडधान्ये अधिक प्रमाणात खावी. योग्य रीतीने भिजवलेल्या पालेभाज्या फक्त ठराविक वेळीच खाव्यात. हठयोग प्रतिपेकेत योगासनाकरता सांगितलेला अपथ्यकर अभ्यासाला बाधक अशा आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केलेला आहे. कटबल तीक्ष्ण लवणोष्ण हरित शाक शोधीर तैल तिल समृषप मध्यमस्यात तिखट आंबट कडू खारट रस उष्ण प्रकृतीचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, काजी, तेलकट पदार्थ, तिळाचे पदार्थ, मोहरी, मद्य, मासे हे पदार्थ योगसाधकांनी वर्ज करावेत. पालेभाज्यांचे दोष. आचार्य स्वात्माराम योगींद्रांचे हे हिरव्या पालेभाज्यांविषयीचे सांगणे अगदी बरोबर आहे. याकरता प्रत्यक्ष बघितलेले एक उदाहरण सांगतो. मुंबईला पश्चिम रेल्वे लाईनच्या बाजूला वाफे करून गटाराच्या पाण्यावर पालेभाजी वाढवली जाते. ती भाजी वरून दिसायला हिरव्यागार आणि पुष्ट दिसते. पालेभाज्यांच्या ठिकाणी एक दोष मुळातच असा असतो की त्या जे पाणी शोषतात त्या पाण्यातले जंतू त्यांना अडवता येत नाहीत. तर ते घाण त्यांना पुरवता गाळता येत नाही. त्या कोणत्याही प्रकारचे पाणी व्यवस्थित गाळून न घेता कशितात. त्यांच्यामध्ये तशी गाळण व्यवस्थाच नसते. त्याचप्रमाणे त्या भाज्यांच्या पानांवर कृमींची कीटकांची सूक्ष्म अंडी देखील वाढत असतात. म्हणूनच या रेल्वे लाईनच्या शेजारील वाफ्यांमधल्या पालेभाज्या वरून जरी पुष्ट दिसत असल्या तरी त्या शिजवल्या की अतिशय घाण वास येतो. गटाराच्या घाणेरड्या पाण्यावर ती पालेभाजी पोचलेली असते. म्हणूनच ती शिजवताना तसाच घाणेरडा वास येतो. यासाठी पालेभाज्यांचे सेवन विशिष्ट काळातच व तेही त्या भाज्या नीट बघून निवडूनच केले पाहिजे. यासाठी आपल्या सर्वांच्या परिचयातील पालक या पालेभाजीचे उदाहरण घेऊया. अष्टांग संग्रहाच्या सूत्रस्थानातील अन्नस्वरूप विज्ञान या अध्यायात पालकाविषयी असे म्हटले आहे की पालक्यां पिच्छला गुरवी श्लेष्मला भेदिनी हिमा. पालक ही भाजी पिच्छिल म्हणजे बुळबुळीत, गुरु म्हणजे पचण्यास जड, भेदन करणारी, कफवर्धक व शीत आहे. याचाच अर्थ असा की ज्यांची पचनशक्ती मंद आहे, ज्यांना कफाचे व थंडीचे त्रास होतात त्यांनी पालक खाणे योग्य नाही.
साधकांनी म्हणून शक्यतोवर ही पालेभाजी कमीच खावी. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार पालेभाज्यांचा ठराविक काळात व योग्य प्रमाणातच उपयोग केला पाहिजे. श्री माऊली येथे याचकरता पालेभाज्यांचा उल्लेख न करता केवळ असेच म्हणतात की जोडती दाटे झाडे सदा फळती. साधकांनी घ्यायचा दक्षता. श्री माऊलींनी येथे झाडे असे म्हटले आहे, झुडपे म्हटलेले नाही. हे लक्षात घ्यावे, कारण पुढे ते म्हणतात की सदा फळती, म्हणजे ते वृक्ष नेहमी फळणारे असावेत. श्री माऊलींनी त्या वृक्षांपासून मिळणाऱ्या फळांना अमृताचेही पायी असेही म्हटले आहे. ही फळे जरी सगळ्या प्रकारची आणि 12 महिने मिळाली नाहीत, तरी ज्या त्या ऋतूंमधली फळे साधकांना त्या त्या वेळी मिळायला हवी. ही फळे साधकांकरता अमृतासमान केव्हा होतील, तर ती जर त्याच्या प्रकृतीला मानवली तरच. समजा एखाद्याची पित्त प्रकृती आहे आणि त्याने जर आंबा खाल्ला तर तो त्याला विषासारखा होईल.